राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पवित्रा घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चिखली तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत प्रशासकीय कामाचा ढिसाळपणा समोर आल्याने संतापलेल्या मंत्र्यांनी उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले. महसूल मंत्री बावनकुळे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी चिखली येथे महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीदरम्यान शासन निर्णयांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आले. सरकारी योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी अधिकारी कामात दिरंगाई करत असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. केवळ समज देऊन न थांबता मंत्री बावनकुळे यांनी तातडीने निर्णय घेत उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले. तसेच कामात कुचराई करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनाही त्यांनी कडक तंबी दिली असून या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाने जनतेची कामे वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला. दिसत नाही. भूमी अभिलेख जवळपास 3000 प्रकरण शिल्लक आहे. त्या ठिकाणी अंमलबजावणीची अडचणी आहे. त्यामुळे मी आज पूर्ण या ठिकाणी प्रशासनाची बैठक घेतली. स्वतः मी पुन्हा एकदा महिन्याभराने आढावा घेईल या सर्व विषयाचा. उद्या मी सर्व या ठिकाणी निवेदनं जे घेतले त्यावर कारवाई करेल. मात्र एक मला फार मोठी चूक दिसली की आमच्या एका प्रांताला, इथला जो चिखलीचा प्रांत आहे त्याला 25/3/2026 शासनाने जो निर्णय घेतला त्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती तयार केली. प्रांताच्या लोकांना पट्टे वाटप करणे, लोकांची घरं कायदेशीर करून देणे. महिना होऊनही प्रांत बैठक घेत नाही. महिना होऊनही त्या ठिकाणी त्या प्रांतांनी त्या योजनेचा अजून काही सुरुवातच केली नाही. शासन निर्णयही माहिती नाही. ही परिस्थिती असेल तर काही योग्य नाही. मी इथल्या चिखलीच्या प्रांताला 1 महिना सुट्टीवर पाठवलेला आहे, सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि तहसीलदारांनी सर्वांना सूचना दिली आहे की तातडीनं 25/3च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वांचे घरं कायदेशीर करणे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, सोबत पांढर रस्त्याच्या योजनेचा अंमल करणे, मोजणी प्रकरण 15 दिवसावर आणणे, या सर्व गोष्टीबद्दल मी आग्रही आहे. मला विश्वास आहे की या दौऱ्यानंतर महिन्याभरात जेव्हा मी या प्रवासाचा आढावा घेईल, निश्चितपणे यातनं बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले असतील.